नमस्कार नाट्यरसिको, आज महावितरणचा 19वा वर्धापन दिन आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांना, सर्व अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्यांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। आभार ह्यासाठी की तुम्ही नाटकाचा प्रयोग आयोजित केला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो। अनिल सर, सुधाकर जाधव सर, आपण नाटकाला प्रेफरन्स दिला त्याबद्दल एक रंगकर्मी म्हणून आपले आभार मानतो आणि मी माझ्या नाट्यप्रयोगाला सुरुवात करतो। वऱ्हाड निघाले लंडनला या नाटकाचा आजचा प्रयोग क्रमांक आहे 530। नाट्यप्रयोग सुरू करण्यापूर्वी एक नम्र विनंती, महत्त्वाची सूचना। मित्र आणि नातेवाईकांपेक्षा जो आपल्याला जवळचा वाटत आलेला आहे तो म्हणजे आपला मोबाईल। तो कृपा करून सायलेंट मोडवर टाका किंवा बंद करून ठेवा, कारण मोबाईल वाजला तर शेजारचा जो नाट्य रसिक आहे त्याचा रसभंग होतो। मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, मला नाटक पाठ आहे। त्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडलेले आहात, नाट्यगृहात आलेले आहात नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी। त्यामुळे या प्रयोगाचं मोबाईलवर कुठलंही शूटिंग करू नये, कृपा करून। लाईटसुद्धा ते मोबाईलचे जे शूट करतायत त्यांनी कृपा करून शूटिंग करू नये। नाटकाचे प्रयोग चालू आहेत। प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे यांना वंदन करून सादर करतो वऱ्हाड निघालय लंडनला। याचं थोडक्यात कथानक असं, मराठवाड्यातलं एक खेडेगाव आहे। या खेडेगावात एक गर्भश्रीमंत शेतकरी आहे। या शेतकऱ्याचं घरातलं नाव आहे बाप्पा। या बाप्पाला एकुलता एक लेवक आहे, त्या लेवकाचं नाव काशीनाथ। हा काशीनाथ लय हुशार आहे। पहिल्यांदा खेड्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो। नंतर तो तालुक्याच्या शाळेत जातो, तिथं पहिल्या नंबरात पास होतो। नंतर तो मुंबईला जातो, तिथं बी काशीनाथ पहिल्या नंबरात पास होतो। पण तिथं त्याचं शिक्षण आटकतं म्हणून तो लंडनला जातो, तिथं बी काशीनाथ पहिल्या नंबरात पास होतो। पण पास होता 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 एक घोटाळा करतो। एका इंग्रज पोरीच्या तो प्रेमात पडतो आणि तिथलं गोड स्वप्न घेऊन तो आपल्या गावी परततो। गावी आल्यानंतर काशीनाथचे वडील बाप्पा काशीनाथला लग्नाचा आग्रह धरतात। काशीनाथ नकार देतो। मग बाप्पाची आणि काशीनाथची तनतन होती, धुसफूस होती, बाचाबाची होती। काही अटी लादल्या जातात, काशीनाथ त्या स्वीकारतो आणि हे लग्न निश्चित होतं। आता काशीनाथचं हे जे घर आहे त्यात काशीनाथचे आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, मावशी, आत्या, पोट्टे, सोट्टे, चिल्ले, पिल्ले, लेकरं, बाळं, ज्याला आपल्या खेड्याच्या भाषेमध्ये बारदान म्हणतात, असा बारदाना घरामध्ये। या बारदानात एक तरतरीत पोट आहे, त्या पोराचं नाव बाबण्या। हा बाबण्या किती शिकला असं जर तुम्ही बाप्पाला विचारलं तर बाप्पा म्हणतात आमचा बाबण्या म्हणजे नॉन मॅट्रिक पास आहे। हा नॉन मॅट्रिक पास असलेला बाबण्या हे लग्न जमवतो आणि अख्खं वऱ्हाडच्या वऱ्हाड लंडनला घेऊन जातो। आपण अशी कल्पना करा की बाप्पाचं घर आहे, बैठक आहे। या बैठकीला उजव्या बाजूला एक दरुज आहे, डाव्या बाजूला एक दरुज आहे, मागं एक दरुज आहे, आजूबाजूला शेत आहे ज्याला आपल्या खेड्याच्या भाषेमध्ये वावर असं म्हणतात। हे मागं भिताड आहे। या भिताडीला काही फोटो लटकलेले आहेत। गणपतीचा फोटो आहे, मारुतीचा फोटो आहे, सरस्वतीचा फोटो आहे, खंडोबाचा फोटो आहे, गजानन महाराजाचा फोटो आहे आणि या फोटोंच्या मध्ये गांधी नेहरू घुसलेले आहेत। फोटोच्या खाली उदबत्त्या लव 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 फोटोच्या काचा इतक्या काळ्या भंगार झाल्यात का त्या काचा कधी कधी ग्रहण पाहायला कामाला येतात। काशीनाथ लंडनहून येतो आणि बाप्पा त्याला बोलून घेतात, इथून वऱ्हाड निघाले लंडनलाची सुरुवात होते। घरामध्ये आहे का कोणी? काशीनाथ, अय काशीनाथ, कुठे गेलं पोरगं कोणास ठाऊक? बाबण्या, अय बाबण्या हिकडी। अरे हिकडं ना बाबा, तिकडूनच काय टांगड्या हलवितो हिकडं। मला बोलविलं बाप्पा तुम्ही? मला बोलविला का? हा तुला बोलविलं। काशीनाथ कुठे गेला? दादा, दादा वावरात गेला ना, वावरात गेला ना जाऊ। वावरात? वावरात कशाला गेला? वावरात ओसाला पाणी घालायला गेला, तर ओसाला पाणी, ओसाला पाणी। बाबण्या त्याला कळतं का ओसाला कुठं पाणी घालतात, किती घालतात, कसं घालतात? जा त्याला म्हणावं बाप्पानी बोलविलंय। काय पोरग जिथं पाणी घालायचं नाही तिथं घालायला, भाल त्या ठिकाणी पाणी घालायला लागलं।
मला या पोराचं काय कळून नाही राहिलं. एवढं शिकलं सवरलं तरी इकडं एक बोलतंय तिकडं एक बोलतंय. त्याच्या मनातला गोंधळ बाप म्हणून ज्या दिवशी मला कळल त्यो पॅशनत काय करत होता वावरामध्ये. अरे बाबा काय करत होता तू तिकडं. आय एम सॉरी बाबा, आय एम सॉरी. I was just thinking to change our agriculture structure. Yes. अरे काय लावलंय फेस 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 फेस. असे ना तुला किती तर सांगितलंय बोलताना मायच्या भाषेत बोल, मराठीत बोल. काय म्हणणं आहे बाबा? म्हणजे त्याचं काय बाबा की म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये एवढा पैसा टाकतो, एवढी कामगार तिथे काम करतात, तर त्याचे आपल्याला रिटर्न्स व्हॉट एक्झॅक्ट वर इन मराठी उत्पादन मिळायला पाहिजे, ते मिळत नाही. येस असे ना तुला काय वाटलं शिकून सवरून आला आणि वावरामध्ये हात घातलं तर मोती बाहेर येणार आहेत. अरे आमच्या की जिंदगी चाली ना बाबा वावरामध्ये, तरी अजून आम्हाला सुधरणं. हे बा काय असे ना माझं वय होत आलेलं आहे, तुझ्या मायचं वय होत आलेलं आहे. घरामध्ये आजी हे जुनं खोड ते कवा कटकन मोडल याचा काही नेम आहे का? तेव्हा तुझे दोनाचे 4 हात झाले की तू तुझे कामं करायला मोकळा, आम्ही हरिहरी करायला मोकळे. नाही म्हणजे लोक विचारतात पुसतात म्हणून म्हणलं. परवा ते औंड्याचे आलते चांगली पोरगी नाही हत, लोहा नाही हत, ताडकळस नाही अरे हत. असे कसे रे पोरं तुम्ही? आम्ही बरं मनामध्ये आलं की ठोकून देतो दानकन. काशीनाथ माणसानं मनामध्ये नाही ठेवू. हा छातीचा भाता असा खेळता राहायला पाहिजे. फासफूस बोल काय म्हणणं काय बाबा? म्हणजे त्याचं काय बाबा की इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू एक्सप्रेस. आय डोंट नो हाऊ टू एक्सप्रेस. देअरफॉर आय फील लिटल बिट ऑकवर्ड. देअरफॉर आय फील लिटल बिट ऑकवर्ड. देअरफॉर आय फील. अय बाबा जमिनीचा पोपडा नको काढू. अंगठावरी कर. अरे स्पष्ट बोलणं काय म्हणणं काय बाबा? म्हणजे मला जे काय सांगायचं ते मी मॉयला सांगितलं. सप्लाईज तुम्ही मॉयला विचारा ना. असं मग पाठवून दे तुझ्या मॉयला. काय सांगितलंय कोणास ठाऊक मॉयला हिने. तिला म्हणावं लवकर ये, बाप्पाने बोलविलं लवकर ये म्हणावं. हे आमचं खटलं येणार नाही लवकर. बैलही चेंगट आहे. बाई बसली तर उठत नाही, उठली तर बसत नाही. दिवसभर चुलखंडाजवळ बसून असती. रांदा वाडा उष्टी काढा आणि घरातली पोट्टे तसेच हो. दिवसभर हादडते. अय काशीनाथ अरे बाबा तिला म्हणावं लवकरी बाप्पानं बोलविलंय. नाहीतर असं व्हायचं का नाही का एकदा ती चुलखंडाजवळ बसली का नाही आणि तिचं एकदा सुरू झालं का नाही का मग मला बलविलं का तुम्ही? अहो तुम्ही मला बलविलं का? तुम्ही मला बलविलं का? काशीनाथ काय बोलला का तुमच्याकडं? हो बोलला. अहो आता बोलला म्हणते तर आरापानं काय बोलला. आता काय करू माय वसच न करतो माझ्या अंगावर. नाही तर काय मिळलं ते मंदीचं काट सकाळपासून चुलखंडाजवळ बसून भूक करायले. ती लेकरं तसे तुम्ही असे मी तरी कुठं पाहू. माझी अवस्था म्हणजे बाई बसणं काम दिसणं. आरापानं काय बोलला काय? अहो सांगते ना. अहो इकडं या तुम्ही त्याला कुठं पाठवलं होतं म्हणजे ना लंटनला का फलटनला. तिकडं त्याने म्हणे मड्डम का फड्डम काहीतरी बघितलं माहिती. तुम्ही तुमचं बघून घ्या म्हणाला का म्हणा. घेणं न देणं फुकटचं कंदील लावणं. त्याला पाठवून द्या लवकर. काय माय काय लेकरू. माझ्या डोक्याचा तर नुसता तडम तशा वाजायची वेळ राहिली. हे आमचं घर म्हणजे म्युझियम. ते पोरग इकडे एक बोलतंय तिकडे एक बोलतंय. त्याच्या मनातला गोंधळ बाप म्हणून ज्या दिवशी काय काय बोललं तू माझ्याकडं मथारीकडं काय बोललं. तिकडं पोरगी पाहिली म्हणत तू लंटनला का इकडं नाहीत का पोरी का हिकडच्या पोरी खापल्या सगळ्या. अरे ह्याकने शिकायला गेला होता का पोरी पाहायला गेला होता. अरे बोल ना बाबा. म्हणजे त्याचं काय बाबा की मला जी मुलगी आवडली त्याचं कारण असं की आय लव्ह दॅट गर्ल. काही घोटाळा झाला का?
नो नो बाबा नो नो, म्हणजे मला असं म्हणायचं की मी प्रेम करतो, प्रेम. आयला हे असं काशीनाथ, तुला कितीचं सांगितलंय बोलताना हातोरी नको घरी जाऊ, मागवा असं आत्ता असं. आमच्या टकोऱ्यात काही येतं ना. मग त्या पोरीचं काही बिल्ली नाही, नाव गाव काय नाव आहे त्या पोरीचं? त्या पोरीचं नाव काय आहे काशीनाथ? त्या मुलीचं नाव जुडी. जुडी रेशा, जुडी. जुडी कायची जुडी? मेथीची, आंबाड्याची, करडीची, चुक्याची, पालकाची. अरे काय नाव आहे जुडी? काशीनाथ नावं कशी असतात? कलावती, पद्मावती, चंद्रावती, मैनावती, एकाहून एक दणका. काय तर म्हणे जुडी. जुडीच्या बापाचं नाव काय? तिच्या वडिलांचं नाव मिस्टर जॉन. जानराव आहे का? काय करतो जानराव? पोटा पाण्याचा धंदा. पोटा पाण्यासाठी काय करतो बाबा? ही इज अ बिग इंडस्ट्रियलिस्ट. ही इज बिग इंडस्ट्रियलिस्ट. आणि ते या देशामध्ये येऊन गेले असल्यामुळे जीवनाकडे पाहण्याचं एक सोशल आस्पेक्ट, एक सोशल विजन. विजन विजन अरे बस. मौर त्या पोरीचं काही बोलले नाही? कुंडली, गोत्र, जात पात कोणत्या जातीची? कोणत्या जातीची बाबा? ते इंग्रज आहेत, इंग्रजीस, इंग्रज. काशीनाथ हे लग्न होईल, पण आम्ही सांगू त्या अटीवर. नंबर 1, ते जानराव का टाणराव कोण आहे त्यांना पत्र पाठवून बोलून घे इकडं बोलाचालीसाठी. नंबर 2, हे लग्न आपल्या पद्धतीनं होईन, भारतीय पद्धतीनं. नंबर 3, या लग्नाचा समदा खर्च जानरावला करावं लागेल. करील का देवा? नंबर 4, हे लग्न लंडनला होईन आणि वराडाचा जायचा यायचा खर्च जानरावला करावा लागेल. आणि नंबर 5 महत्त्वाचं, ते जानराव इथं बोलाचालीसाठी आले तर तून जानरावनी मधी मधी विंग्रजी बोलायचं नाही. मेन बाबण्या पाहून घेऊ काय करायचं. अर्धा आम्ही सुद्धा 4 पावसाळे जास्त पाहिले. बाबण्याजवळ पत्ता दे, पत्र दे, त्याला म्हणावं बलविले बाप्पानं. काय पोरगई? पोराला शिकायला पाठवलं काय आणि त्याच्या बोडक्यात घुसलो काय? दिवस मानच मोठे विचित्र आले हो. पोरं विंग्रजी लिहायला लागले, वाचायला लागले, तर काय त्यांना झंडा फडकावल्यासारखं वाटतं कोणाष्ट. नाही तुकोबारायने म्हणून ठेवलं ना ते बरोबर आहे. ठेविले अनंते तैशी चिरावे चित्ती असू द्यावे समाधान. बाबने काशीनाथ दादानं त्याच्याकडे पत्तानं पत्र दिलं ना. बुचकाळे दिलं की नाही? माहू म्हण ना. आपण सोयरीक जुळवताना कसे मराठीतून पत्र लिहितो तसं इंग्रजीमधून लिहिशील ना. माझं डोकं लय भनभान भनभान करून राहिलं, मी जरा वावरत जाऊन येतो. हो चला. श्रीहरी श्रीहरी. जावा ना तुम्ही वावरात निवांत. लिहितो म्हणलं ना पत्र. विंग्रजी पत्र लिहायला काय लागत आहे? दना 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 ठोकले की झालं विंग्रजी. रामाला कुठे ग कान्हा. आपल्याकडं माणसं विंग्रजीमध्ये शिकायलीत पण बोलायला आणि लिहायला घाबरायलीत. आपल्याला काय एवढं शपथ त्याला काय? रामाला कुठे ग कान्हा माहिती सांजाला जा ग कुठे ग. काही पत्ता हा पत्ता काही हा पत्ता टर्निंग डिंग टाणा टर्निंग. काय पत्ता आहे? जान डसली. जान डसली. कोणाला डसली कोणाला माहीत नाही. मात्रा आहे ढेसली. मॅनेजिंग डायरेक्टर. पुढं काय? कार्लटन. कार्लटन आयले हे माणूस नक्कीच कारल्याचा व्यापारी असणार आहे. आपल्याला काय कार्लटन तर कार्लटन. पुढं काय? WC. कुठं राहतंय कोणास ठाऊक. लंडन कंसात काय? ओके. UK ते काय अवघड पत्ता दिलाय दादानं. आपल्याकडं मारुतीच्या पाराजवळ म्हणलं की निघत आहे पत्र. रामाला कुठे ग कान्हा माहिती श्री जगदंबा प्रसन्न. ॲज फादर ऑफ काशीनाथ. ॲज फादर ऑफ काशीनाथ. OF का OFF? ॲज OFF काशीनाथ wanted to marriage. फादर ऑफ काशीनाथ wanted to marriage झालं ना.
बाप्पाला कळलं तर बाप्पा खेटरांना आणते ना भो. हे कोडा लागतं रे बाप्पा. ॲज फादर ऑफ काशीनाथ शेड दॅट हिज बॉय अँड युअर गर्ल वॉन्टेड 2 marriages, सो प्लीज शेंड गोत्र. आम्हाला आता गोत्राला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? गोत्रा 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 GOATRA गोतारा. प्लीज शेंडा गोतारा अँड नाड नाडा 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 लेस ऑफ जुडी वहिनी. आणि मग तो बाबने खाली कुंडलीचं चित्र काढतो त्याच्याकडे लिहितो प्लीज शेंड अबव अँड प्लीज कम हिअर फॉर मॅरेज डिस्कशन अँड शटलमेंट. थँक्यू. झालं भैया त्याचं पत्र. विंगराजी पत्र लिहायला काय लागत आहे? तना 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 ठोकले की झालं विंगराजी. रामाला कुठे ग कान्हा माही तिनी सांजाला जा ग कुठे ग नवीन पिढीला हे कळणार नाही. आणि कोण वाचणार आहे? कोण? एक त्योन एक मी, मधी हाईच कोण? पत्र गेलं पोस्टात. पत्राचा प्रवास लंडनच्या दिशेनं सुरू झाला आणि ही बातमी घरामध्ये फुटली. बायकांना कळी, पोरांना कळी, पोट्या सोट्यांना कळी, चिल्ल्या पिल्लांना कळी, थोरांना कळी, ज्येष्ठांना कळी, कनिष्ठांना कळी, म्हाताऱ्याला कळी, कोताऱ्याला कळी, ज्याला त्याला कळी. आणि जो तो एकाच कल्पनेनं हुरळून गेला का काशीनाथ दादाचं लग्न लंडनला होणार आणि आपल्याला इमानात बसून लंडनला जायला मिळणार. ही बातमी एकत्र कुटुंबातल्या स्वयंपाकघरात फुटली. बातमी एका बाईला कळली. बातमी एका बाईला कळल्या बरोबर. अगं लता कुमुद अक्का छबू छाया मीना मथी मंगी सुची कल्पी. अगं तुम्हाला कळली का बातमी? नाही. मथुरा वंश तुम्हाला नाही, छबू आत्या तुम्हाला कोणालाच नाही कळली, फक्त मग आपल्याला कळली. आता काय करू बाई? अहो बाप्पानं म्हण तिकडं पत्र पाठवलंय. हो. त्याच्यानंतर तिकडून पत्राचं उत्तर येणार आहे. हो. तिकडून पत्राचं उत्तर आलं की लग्नाच्या बोलाचालीची तारीख निश्चित होणार आहे. हो. लग्नाच्या बोलाचालीची तारीख निश्चित झाली की लग्न लंडनला ठरणार आहे. हो. लग्न लंडनला ठरलं की तुम्ही, मी, लता, कुमुद, अक्का, छबू, छाया, मीना, मथी, मंगी, सुची, कल्पी, तुमच्या आमच्या लेकरं बाळ, पोट्टे सोट्टे, शेजार पाजार आपल्याला समजायला जायला मिळणार बाई. बातमी कळली शेताच्या बांधावर खेळणाऱ्या पोट्ट्यांना. बातमी कळली काशीनाथ दादाचं लग्न लंडनला होणार आणि आपल्याला इमानात बसून लंडनला जायला मिळणार. बातमी कळल्याबरोबर ब्यामट्या त्याची खाली चाललेली चड्डी वडीत, मनगट चौंकवीत, जी बेमट्यानी धूम टोकली. अयंक्या बांद्या बाऱ्या शिरप्या. अरे होय 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 होय. शंकरे तुला कळली बातमी? पामद्या तुला, हिसण्या तुला कोणालाच नाही कळली, फक्त मग आपल्याला कळली. आयो मी आता मामाच्या शेतात गेलतो, तिथं मला माझा मामा भेटला. मामा म्हणला काशीनाथ दादाचं ठरलं आणि लगीन लंडनला होणार आहे. म्हणलं बाबो बाबो आम्ही तुला नेणारच नाही, तर तुला इथं एकल्याला सोडून आम्ही लंडनला जाणार आहे. तर गावामध्ये तू एकलाच थांबणार आहेस कारण कारण तू शेवडा है. बातमी कळली गावातल्या कुच्चर वाट्यावर बसणाऱ्या पुरुष मंडळींना. बातमी कळली काशीनाथ दादाचं लग्न लंडनला होणार आणि आम्हाला इमानात बसून लंडनला जायला. बातमी कळल्याबरोबर नाही कसं आहे माहिती आहे का? हो शिरपतराव या, त्र्यंबकराव, सुमंतराव, असं ना तात्या आले का? असं बसा, त्याला अडकिता द्या, सुपारी द्या, असं
तुमच्या कानावर आली का बातमी? नाही. अरे काय राजे हो, गावामध्ये लक्ष असतं का नसतं तुमचं? बाप्पाच्या घरातली बातमी आहे. बाप्पाचं काय म्हणणं असतं? कोणतीही गोष्ट व्हायची असेल तर सुरुवातीला तंबाखू काढा. ती जर गोष्ट धक्क्याला लावायची असेल तर त्याला चुना लावा. बाप्पाचं काय म्हणणं होतं? सुशीच्या लग्नात बायकांना फुकटचे लुगडे देऊ नका. फुकटचे लुगडे मिळणार म्हणल्यावर बायकांची संख्या वाढणार, लुगडे कमी पडणार. पण बाप्पाचं कुणीच नाही ऐकलं. बाप्पा नाराज होऊन माझ्या बाजूला येऊन बसले. तिकडं लग्न सुरू झालं, मंगलाष्टका सुरू झाल्या, मंगलाष्टका संपल्या. मंगलाष्टका संपल्यावर लोकांनी टाळ्या वाजविल्या, अक्षदा पडल्या. अक्षदा पडल्यानंतर काय झालं? अक्षदा पडल्यानंतर बायकांना कळलं की या आणि सुमंतराव, नेमकं झालं काय लग्नात? तुमच्या तंबाखूमुळं काहीच कळलं. नुसतं कुत्रं भुकल्यावानी तुमच्या तंबाखूमुळं साजरा झाला ना खराब. प्लेन शर्ट होता, प्रिंटेड केलात तुम्ही. वावरात कामं पडलेत, उठता उठता करीत धोत्र झटकीत गावातली पुरुष मंडळी आपापल्या कामाला निघून गेली. पुढचे 2-3 महिने गावामध्ये नुसते बुंग 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 बुंगची चर्चा. कुणी कुठेही चाललं तरी बुंग. कौशे कुठं चालली? म्या चालली नदीवर पाणी आणायला. बुंग. 2-3 महिन्याचा कालावधी गेला आणि एक दिवस अचानक एक पत्र येऊन पडलं बाप्पाच्या घरात आणि ते उचललं नेमकं बाबण्याने. कुणाचं हे, कुणाचं हे, कुणाचं हे, कुणाचं हे. जानरावच आहे. बुंग कमिंग. बाप्पा बुंग कमिंग नाही काय? कोणाचं पत्र आहे? शांतपणे वाच. ते जानरावचं पत्र आहे. मी इंग्रजीमध्ये आहे, मी तुम्हाला मराठीत सांगतो. आम्हाला तुमचा मुलगा पसंत आहे. आम्हाला लग्नाची बोलाचाली करायची आहे. लवकरात लवकर आम्ही निघालेलो आहोत आणि लवकरात लवकर येऊन पोहोचूसुद्धा. आणि त्यांनी लग्नाच्या बोलाचालीची तारीखसुद्धा दिलेली आहे आणि त्यांनी लग्नाच्या बोलाचालीची तारीख आजचीच तारीख दिली आहे. आपल्याला पत्र उशिरा भेटले बाप्पा. आजची तारीख दिली. मग ह्याकडे तुम्हाला आत्ता सांगतो काही तयारी करायला ना गं. आजची तारीख दिली म्हणल्यावर बाबने तू एक काम कर, गावामध्ये जाय. इकडे काशीने दादाच्या कानावर गेलं. बाबने तू एक काम कर, गावामध्ये जाय. अरे इकडे ना, गावामध्ये जाय. काकाला सांग, मामाला सांग, नाना सांगतात त्या सांग, इकडराव सांग, शंकरराव सांग, त्रिपकराव सांग, सुमंतराव सांग, शामराव सांग, रामराव सांग. त्यांना म्हणते माणसं लग्नाच्या बोलाचालीसाठी आजच्या आधी येत येणार आहेत. त्याच्यामुळे इकडे तिकडे कुठे जाऊ नका, शेतावर जाऊ नका, शेताच्या बांधावर जाऊ नका, पारावर जाऊ नका, बांधणी जाऊ नका. जसा बापाचा नेर भेटेल जसं आता तशी या म्हणा. जेव्हा तसा दहा दोले इकडे सातारातला दुकुंडे इकडून लावा. तू हे पुढं मी मागणी, तुम्ही मागणी, तू हे पुढं माझ्या थोबाडाकडे बघत बसला. ते तर संध्याकाळ होईल जाणार आंध्रट. लता कुमुद आका छबू छाया मीना. ह्या मिनीला कव्हाही बोलवा. हिच्या कमरेवर घागर तरी असती नाही तर नागड लिकरू तरी असतो. हो तिकडं चढी घाल त्या लेकराला. पुरी ऐका, भार भार कामा लागा. साडा घाला, रांगोळी घाला, रांगोळीमध्ये रंग भरा. जाळे जळमट कुठं कुठं लागले ते भरभर काढून घ्या. स्वयंपाकघरातले भांडे कुंडे चक 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 करून ठेवा. जानराव बाबा जर स्वयंपाकघरामध्ये घुसला तर त्याचं थोबाड त्याला भांडेमध्ये दिसलं पाहिजे. चला आवरा लवकर. बाप्पा हे 2 हॅलोजन बंद करता का कॉर्नरचे वरचे? बाप्पा कारण फ्रंटसुद्धा आहे ना खूप. हां या बस बस बस. थोडा थोडा द्या, थोडा द्या, थोडा द्या, थोडा द्या. बस बस. बाप्पा तुम्ही काही काळजी करू नका. भर 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 समध्या घराचा ताबा घेते आणि समध्या जणींना कामाला लावते. चला ग भर 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 भर. हे बघा मी आधी कामाला सुरुवात करते, त्याच्यानंतर तुम्ही कामाला सुरुवात करा. पण मी कामाला सुरुवात केल्याशिवाय तुम्ही कामाला सुरुवात करू नका. मी आधी कामाला हात लावते, त्याच्यानंतर तुम्ही कामाला हात लावा. पण मला सांगा मी काय काम करू ग? वसरी झाडून घेऊ होय ग? वसरी झाडू. चला ग भर 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 भर. आपसामध्ये बोलू नका.
शांतपणे काम करा, बडबड करू नका, वचवच करू नका. नाही तर बाईचा एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला नाही की बाई थांबतच नाही, वच 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 बोलतच राहते. अशा बायकांचा मला एवढा राग येतो ना का, वट वट बोलत राहते. बायकांच्या तोंडामध्ये तीळ भिजत नाही. अशा बायकांना मला फड्यानी फडा 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 हाणावं असं वाटतं. एकदा बाई बोलायला लागली ना की थांबतच नाही. मला अशा बायकांचं एवढं कौतुक वाटतं, अगं एकदा श्वास घे, थोडं थांब, नंतर बोल, पण तोंडामध्ये तीळ मीच बोलायले का गा. मंदे हित नको टाकू गुंता, मी झाडायला लागले. अगं हित नको टाकू गुंता, माय घासणी एवढा गुंता पडायलाय, पुढच्या महिन्यात टकली होशील. हित नको टाकू गुंता, माय अगं गुंता वाऱ्याने इकडं तिकडं पळतो, त्याच्या मागं मागं मला पळावं लागतं. मंदे हित नको टाकू गुंता, ताटात गुंता, वाटीत गुंता, कणकीच्या उंड्यामध्ये गुंता, भात हित नको टाकू गुंता. कुणी पाहून यायचं म्हणलं की हिच्या हातामध्ये कंगवा नाही तर फणी आलंच. कोण पाहिलं करून नसतं का डुचकीला. आता टाकते घेऊन तर शंभरीने फडे नाही, फडा 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 होते का. रमेश भाऊजी हे एक मेलं बुटकं. तो मारुतीचा फोटो अहो त्याच्या टंगड्या गेल्यात वर, मुंडकं गेलंय खाली. ते जानराव बाबा आले तर म्हणतील माय मारुती शीर्षासन करायला लागला का काय. चला ग आपसा ए बस बाई, आपसामध्ये बोलू नका, शांतपणे काम करा, बडबड करू नका. ही किती बोलायली ग, नाकतोडी मेली. सुशीला, कुमुद, कुमे या थोड्या गप्पा मारू. कामाच्या रगाड्यात बायकांच्या गप्पाच होत नाहीत. अगं ते पाहुणे यायचे कळल्यापासून नुसतं माझ्या छातीमध्ये धड 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 धड, कसं होईल काय होईल, कसं होईल काय. अगं तुझ्या तरी छातीमध्ये धडधड व्हायलंय, माझ्या तर छातीमध्ये नुसतं चमचम चमचम. अगं हिच्या छातीत धडधड, हिच्या छातीत चमचम. 4 जूनपर्यंत माझ्या छातीमध्ये नुसतं लक लक. कुणाचं लक कुणाला साथ देतंय. बोलू नका का, रात्र थोडी संग फार. सुशे तू एक काम कर, आपल्या समध्या पोट्ट्यांना एकत्र कर आणि खंगाळून काढ मेल्यांना. फारच घाण राहतेत ग. मोटर लावा, पाईप लावा, गाड्या धुतेत तसे लेकरं धुवा. आज पोट्टे कलही केल्यासारखे दिसले पाहिजेत, नाही तर काय मला फरक येतो आमच्या पोट्ट्यांना. कुणी पाहुणा आला की त्या पाहुण्याच्या समोर नाकाला पापड्या घेऊ येतात. कुमुद तू हसू नको, तू पोट्ट्यांना खाऊ घाल. पोट्टे ने म्हणले ना त्यांना आडवं पाड, त्यांच्या छाताडावर बस. तुझं वजन जरा जास्त आहे आणि घास कोंबेल्यांच्या नरड्यात, नाही तर काय मला फरक येतो आमच्या पोट्ट्यांचा. कुणी पाहुणा आला की त्या पाहुण्याच्या समोर येते तर पळत पळत येतात, उडी मारून आईच्या कंबरड्याला लटकत येत आणि त्या पाहुण्याकडे बघून आई भूक, आई भूक. म्हणजे पाहुण्याला वाटावं लेकरं दुष्काळातलेत. त्याच्यामुळे त्यांच्या खिशात रुमाला द्या, दस्त्या द्या. दस्त्या दिल्यानंतर त्यांच्या केसांना तेल लावा, व्यवस्थित कंगव्याने भांग पडा स्वच्छ. ऐका ना वंश, मला काय म्हणायचं वंश, भर कामाची तयारी करून घेऊ वंश. तुम्ही वरती जा, पाहुण्याची खोली, आडगळीची खोली व्यवस्थित करून घ्या, आम्ही स्वयंपाकाचं बघतो. ऐका ना वंश, मला काय म्हणायचं वंश. पाहिलं ना कशी ऐकून नाही ऐकल्यासारखी तर करत निघून गेली. वंश नणंद गेली का ग, काय गेली, काय गेली. अजिबात काम करत नाही शब्द, कामच करत नाही, करतच नाही. नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गुरगुर हिंडतीने असं दाखवते की कामाचे डोंगर उचलायला लागले. पण बोलता कोणाला आणि सांगता कोणाला. वंश
नणंदो, तुम्ही फार हसायलात. हिची वंश सुद्धा अजिबात का समदुःखी आहेत बाई आपण. बोलता कोणाला आणि सांगता कोणाला. वय ग वंशांना बोललं की राग. फार कटाळी हिच्यामुळे, फार कटाळी. रोज परमेश्वराकडे प्रार्थना करते, उचल रे बाबा उचल. ते एक रजा टाकून कुठं गेलाय कोणास ठाऊक, अजून उचलं ना का माझंच वजन जास्त झालंय. फार कंटाळे. आता परवाची माझी अवस्था या घरात कशी झाली, मगरीचा जावई झालाय बेडूक. मगरीचा जावई झालाय बेडूक आणि वरडताईनं अडकलंय हाडूक. पण बोलता कुणाला आणि सांगता कुणाला. वंशो नणंदो. शेजारची वंश आहे का तुझ्या? दबू दबू हसायलीस. परवाची गोष्ट सांगते तुला. परवा मी नामचे हे ग, मी नामचे हे वाट्यावर घटकाभर गप्पा मारीत बसलो होतो. हां आमचे हे ग. हां तर मी आमच्या ह्यांना काय आमचे हे तर हां अगं हे कोण काय विचारायलीस ग जन्मोजन्मी. एकातच कटाळा आलाय. ज्या हसल्यात त्यांना सुद्धा. मी आमच्या ह्यांना म्हणलं तुम्ही तुमच्या बहिणीला समजून का नाही सांगत. एखादं वशट भांडं पडले असं इसून ठेवा, कपडा पडले असला घडी करून ठेवा, काडी पडली असं उसून ठेवा. आपला हक्काचा माणूस म्हणून मी आमच्या ह्यांना सांगितलं. आपला हक्काचा माणूस कोण आहे का? आपले लायसनवाला. हक्काचा माणूस माझ्यावरच वरडलं. म्हणले जॉब बोलू नको, जॉब बोलू नको, जॉब बोलू नको. इतका बोलले बाई, फार बोलले. आपलं नशीबच फुटकं. जिथं हात घालायला जाऊ तिथं भोका निघायला लागले. तरी मी माझ्या वडिलांना म्हणले होते बरं, मला या घरात देऊ नका, देऊ नका. नाही ऐकलं माझं. माझ्या पाठीवर हात फिरू फिरू म्हणले, बेटा MSCBचा जावई, MSCBचा जावई. मोठं घर 24 तास लाईट. पुढच्या वर्षी प्रयोग ठेवा बरं. हे मोठं घर, बडा घर पोकळ वासान हवा जाते बसा बसा. आली घाबरते काय? फक्त ती आली की सांग. आणि हिचं कसं आहे माहिती का, काही चांगलं झालं मोठेपणा स्वतःकडे घ्यायचं. माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं. काही झालं माझ्यामुळं झालं, काही झालं माझ्यामुळं झालं. चांद्रयान 3 चंद्रावर गेलो. जणू काही हिनंच वात पेटवली. काही चांगलं झालं, सत्यनारायण झालं, माझ्यामुळे सत्यनारायण झाला. हिच्यामुळे सत्यनारायण वरून रजा टाकून खाली आला. शेतात हरभरा टरारून वर आला. हे असा दाना टाना, माझ्यामुळे हरभरा टरारून वर. जणू काही हिनंच पाडलाय पाऊस. वरती जाऊन ढग हलविलेत. ढगाळी मेली. प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास झाले. माझ्यामुळं प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास. हिच्यामुळं ही ढ मेली. हिला एसटीच्या पाट्या वाचता येत नाहीत. उलट वाची ती ड बी आणि पू. आणि काही चांगलं झालं मोठेपणा माझ्यामुळं, 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 सगळं माझ्यामुळं. आपल्या ठेवा सगळं माझ्यामुळं, स्वतःकडे घ्यायचं, माझ्यामुळं झालं. एवढंच काय, सुलूवंशांना लेकरू झालं.
असा राग येतो ग मला वंशांचा. असं वाटतं ना मौर आली ना की एक अशी कानसुलामध्ये अशी ना सन्न अगं बाई वंश. ही बायकांची कुजबूज चालू असताना अख्खं गाव वेशीजवळ टक लावून बघत बसलो होतं कसा असतोय जानराव. आज लंडनचा जानराव गोरा माणूस येणार आहे गावात म्हणल्यानंतर गावातले पोट्टे बायका पुरुष मंडळी म्हातारे कोथारे जिकडं तिकडं पोट्ट्यांचं सुरू झालं. हय आज आपल्या गावामध्ये घोरा येणार आहे. घोरा अरे घोरा नाही त्याला काय शेपूट आहे काय. गोरा तेच ते घोरा काय घोरा काय. मग आपला भाऊ म्हणला आपण इंग्रजी बोललेलं त्याला कळत नाही त्याचं इंग्रजी आपल्याला उमजत नाही. अय पामद्या तू झाडावर बसला ना जानरा बाबाची गाडी आली सांगा आपण इटी दांडू ठेवते खाली. इटी दांडू अय चल होय माग चला इटी दांडू होय माग होय ना माग. अय गप 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 ना चडी नकोन वडू. आली गाडी खरं माहिती आहे कुठे खरं आली. काय लंबी चौडी गाडी आहे. उतरलंय गाडी खाली. अयो पांढरे मामा गुड मॉर्निंग. रुक्मन ए रुक्मन यो माणूस असा का म्हणून दिसायलाय ग. पांढरा फटक पिठाच्या गिरणीतनं आल्यावानी. अगं ती माणसं तशी असतात पांढरे फटक पिठावानी. होय केवढा आहे खपक्याची खपक्या. बाप एवढा तर लेक केवढी असेल. काटकोळ्या काशीना दाताचं कसं होईल. ही अंगावर बसली तर त्याचे हाडकच मड. ए गप गा काही चावंड बोलायली. चालला बाई वाड्याकडं. चाल ना ग वाड्याकडं. कसं चाललंय. झोपो 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 झोप. गेला गो घुसला ग वाड्यात. बाबने गडीजवळ आला वाटतं पाहुणा माणसं आरडलीत बघ. नाही बाप्पा बाप्पा तुम्ही इकडं तिकडं फिरू नका. ओ बाप्पा ते पाहुणा यायला उशीर आहे अजून. लेकरांचा कालवा चालू आहे तिकडे गडीजवळ. पाहुणा यायला. तुला काय म्हणलं बघ म्हणलं का बघायचं. धू म्हणलं का बघतो. पुढचं नका बोलू. ते लेकरांचा कालवा चालू आहे त्याच्यामुळं पाहुणा यायला अजून. प्लीज कम प्लीज कम कम ना. फादर ऑफ काशीनाथ. फादर hello how do you do. Hello what's your name. बबन्या बबन. Hello Baba. What a construction, very nice, very beautiful. It's typically old Indian construction, very nice. Hey Baba, tell me one thing. When I have entered this village at the time I have seen right side of the villagers completely green. The land belongs to whom? The land belongs to whom? Fast English, no. Separate. संत तांबडे बाबा विद्यालय फुनकळस. Okay, holla. I will try my best. Yeah, holla. Indian style, yeah. I will try my best. Yeah, holla. Hey, Baba, in this crowd I didn't find Kashi. Where is Kashi? Kashi? ए काशी मावशी तुला बोलविलाय. मला कमून बोलविलंय. आता माझ्यात काय बघण्यासारखं.
अर्धी लाकडं गेली मसनात. नाचलंय खास आहे. अरे असं म्हणा मग, ए दादा, अरे ते बुंग आलं ना हिगडी. Thank you very much, Baba. Hello, Kashi. How are you? Hi, Mr. John. How was the journey? Very fine, Kashi. You look strong and stout. You're working very hard, and this is proud of you, Kashi. Kashi, I have to go as early as possible. So please, you request of expect work so I can go, please. बाप्पा मी बोलू का प्लीज. ते म्हणते त्यांना लवकरात लवकर जायचं आहे, तर बोलाचालीला पटकन सुरुवात केली तर थांब ना जरा. आता त्याला पाहू ना, त्याला जरा चहा काफी तोंड बिंड धुऊ दी. बाबने विचार, चहा घेता का विचार. जानराव, यू वॉन्ट टी? नो टी नो कॉफी थँक्यू व्हेरी मच. न ग ते न ग म्हणालेत. अरे नाही नाही, असं कसं. बाबने जानरावला म्हणाव, आमच्या मराठवाड्यात चहाच्या घोटाला आणि कुंकवाच्या बोटाला नाही म्हणत नाहीत. जानराव, इन मराठवाडा डोंट से नो टू टी घोट अँड कुंकू बोट. तरी ते नगच मानले. अरे मग त्याला काही तोंड बिंड का समजा मी विचारतो, चिडू नका. जानराव, यू वॉन्ट दॅट? खंगाळायचं ते घाई करायला बोलायचं. अरे नाही नाही, त्याला म्हणा घाई नका करू, चहा घेऊ आणि मग बोलाचालीला सुरुवात करू. गावातली समधी मंडळ येली, त्र्यंबकराव, शिरपतराव, काका, नाना, तात्या, ज्येष्ठ व्यक्ती, शास्त्री बुवा. चहा घेतल्या बिगर कसं काय. चला चला, अय मंदाच चहा दे समध्यानं. असं असं मला शास्त्री बुवाला बगर साखरेचा. असं मंडळी चहा घेऊ आणि मग बोलाचालीला सुरुवात करू. आमच्या काशीनातलं झाली घाई. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग झाले. घ्या चहा घ्या. असं मंडळी, हा पोरीचा बाप आहे. ह्याच्यात जमलं तर काशीनाचं नशीब, नाहीतर तथास्तु. रीतिरिवाजाप्रमाणे मी जानरावला कुकू लावतो. जानराव कुकू. बाबण्यामध्ये येऊन उभं राहा. आम्ही जे काही बोलू ते त्याला इंग्रजीत सांग. ते जे काय बोलतील आम्हाला मराठीत सांग. काशीनाथ मधी मधी पाचकायचं. पहिला मान ज्येष्ठ व्यक्ती शास्त्री बुवाचा आहे. गावातली ज्येष्ठ आहेत, वय झालं त्याचं. त्र्यंबकराव हात देता यायला. असं उठवा उठवा. शास्त्री बुवा, तुम्ही आधी घ्या बोलून, तुमचा मान पाहिला आहे. हो, तर तुम्ही आधी बोलतो 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 बोलतो. रीतिरिवाजाप्रमाणे आपण आपल्याकडे ज्या पद्धतीने विवाहविधी संपन्न करत होतो त्याच पद्धतीने परदेशामध्ये सुद्धा विवाहविधी संपन्न. बाबने सांग. शास्त्री बा ओल्ड फेलो इन मराठवाडा, मथर माणूस. said that you will have to do this marriage by our custom, tradition, religion, culture, Indian style marriage. Indian style marriage. No problem, right to agree. हा बाप्पा फार उड्या आणू का, माझा मुद्दा राहिलाय. बाबने जानरावला म्हणाव, या लग्नाचा समदा बस्ता तुम्हाला घ्यावा लागल. बस्ता. बाप्पा दुसरं काही सोपं नाही सांगता येणार. सांगतो. जानराव, you will have to give whole basta. Hey Baba, what's the meaning of basta? हळू बोला, ते शिव्या दिल्यावानी वाटायले. You don't know basta? Wonderful. Basta means, see here. Basta means cloth upon cloth, cloth upon cloth, cloth upon cloth, cloth upon cloth. लुगडं upon लुगडं, लुगडं लुगडं. धोत्र 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 धोत्र. खना 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 ना 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 ना.
बनारशा पैठण्या अँड ऑल क्लॉथ वन बिग क्लॉथ असं खाली पसरलेलं अँड दॅट लाईक अ बिग करकचून गाठ अँड कॉल्ड बस्ता. Right. Baba, please come. I go to the loo. Where is toilet? बाप्पा त्याला जायचंय वाटतं. जानराव, यू गो स्ट्रेट. गो ना. गो. हा जानराव, बियॉन्ड दॅट भिताड डू. आपल्याकडे संडास बांधलेले नाहीत ना. मिस्टर जॉन पळत दिले. हे बाबा प्लीज कम. सम लेडी वॉज सिटिंग इन द बुश. लेडी वॉज देअर. हा पार्वताबाईच असेल. तिचा टाईमच आहे हा. यू गो अगेन. आता बिंदास गो. गो. टेक राईट. जानराव टेक राईट. हा लेफ्ट नको, परत दगड हाणाल ते. आता गो एनी व्हेवार. होल वावर ए आवर. मिस्टर जॉन आले. बाप्पाने शेवटचा मुद्दा सांगितला. बाबने जानरावला म्हणाव, हे लग्न लंडनला होईल आणि वराडाचा जायचा यायचा खर्च तुम्हाला करावं लागेल. जानराव, धिस मॅरेज ॲट लंडन, होल वराड कम बाय बुंग, रिटन बाय बुंग, वॉज द मिनिंग ऑफ वराड. यू डोंट नो वराड? वंडरफुल. वराड मीन्स काशीनाथ फादर, मदर, ग्रँडफादर, ग्रँडमदर, अंकल, आंटी, साडू, म्यावना, भाचा, पुतणी, ऑल फॅमिली मेंबर. Family members, Kashi was the number. Oh, big. I will manage special charter plane. Yeah. I will manage special charter plane. बापा मी बोलू का? ते म्हणतात आम्ही खास विमान करून तुमच्या वराडाला घेऊन जाऊ. असं त्याला म्हणावं अभिनंदन. ठरलं. पोळा सुपारी. स्पेशल विमान करून घेऊन जात आहेत. अजून काय पाहिजे आपल्याला? हा ठरलं. बाबने इकडे पहिलं वाजंत्रीवाल्यांना म्हणा वाढवायला घ्या. काशीनाथ, जानरावला वाडा दाखव, वावर दाखव. आजचा शुभ दिवस आहे, मंदिरात घेऊन जा बाळा जा. उठा. पोरी हो, गोरे माणसं पाहिले नाही कधी स्वयंपाकाची तयारी. आवरा म्हणल्यावर बायका उत्साहात कामाला लागल्या. पदर बिदर खोचले. लगबग कामाला सुरुवात झाली. काही बायकांनी भाजी खुडली, स्वच्छ धुतली, कचकच कापली, चुलखंडावर टाकली, रट शिजायला लागले. काही पोरींनी सुरेख रांगोळ्या काढल्या, पाट मांडले, ताट मांडले, केळीची पानं मांडली, तांबे फुलपात्र रचले, बटाटे कापले, उदबत्त्या खोपसल्या. शेतात एक आवतन गेलं, गावात एक आवतन गेलं. या मंडळी या. बस. शास्त्री बुवा सावळ्यात. बाबने जानराव आलेत, बसवते यायला. जानराव शिटा ना. हे बाबा, वॉच दिस व्हाईट डिझायनिंग, इट्स व्हेरी ब्युटिफुल. दिस का रांगोळी. वॉज द मिनिंग ऑफ रांगोळी? मराठी अळ. वॉज द मिनिंग ऑफ रांगोळी कसं सांगू ह्याला आता? व्हाईट स्टोन. कुटू रगडू. क्रिएट अ बुकटी इन चिमटी. सुर. तुम्ही शिटाव, काही प्रश्न विचारू नका. मंडळी बामानं होऊ द्या. बाबने जनरलला म्हणावं, पानामध्ये जे वाढले ते आपल्या वावरातले सांग. बाप्पा माझ्या एकट्यावर लय लोड यायला. सांगतो. चांदराव, धिस गोल ब्रेड आवर वावर प्रोड्यूस. घट्ट व्हेजिटेबल, पातळ व्हेजिटेबल, आवर वावर प्रोड्यूस. झिकझॅक कुरडया, आवर वावर. येलो ऑरेंज बोंडाज, ओनियन कटिंग, पीठ कालविंग, हॉट ऑइल, टेक अ झारियाज.
बोंडाज आवर वावर. Hey Baba, what's this? This is very tasty, delicious, sweet. What's this? This का मँगो ज्यूस, आमरस लेकरासारखं चाटायला येते. See here, Marathwada style. Amras not like that. Turn a hand, fold a finger, buchkala in vati, take mango juice in hand, take mango juice in hand, and no eat, no drink, only or pass. Only this portion is little bit salty. Turn hand, fold finger, butchka and wadi, and take mango juice in hand and or pass. Okay, or pass. Okay, I will try my best. I'm sorry, Baba. Janrao, your body barbat. You take direct drink, huh? No, it's too late for me. Take a leave. Bappa, please come to our country, Kashi. Explain to your family members in details. Please take a leave. Bye-bye, 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 bye-bye करीत मिस्टर जॉन खाऊन पिऊन तृप्त होऊन ढेकर देऊन गाडी जाऊन बसले. गाडी सुसाट निघाली. घरातले गावातले पोट्टे मामा मामा करत बोंबलत वेशीपर्यंत गेले. मिस्टर जॉन आले. लग्न ठरून गेले. पाहता पाहता 3-4 महिन्याचा कालावधी गेला आणि या 3-4 महिन्याच्या कालावधीत लग्नाची तारीख मुहूर्त निश्चित ठरलं आणि अख्खं वराडच्या वराड लंडनला जायच्या तयारीला लागलं. हे वराड असं होतं की ज्यानं कधी खेडं सोडून शहर पाहिलं नव्हतं ते निघलं डायरेक्ट लंडनला. त्यात बाप्पाचं सुरू झालं. आवरा आवरा आवरा. वाळकाट्या बांधल्या का? फिरकीचा तांब्या घातला का? छत्र्या घेतल्या का? छत्र्या आरतीकडं बर्फ असा किलो किलोनी पडतो. आवरा आवरा. ही महत्त्वाची आवरावरी सामानाची बांधाबांध आम्ही 10 मिनिटात पूर्ण करतो. मध्यंतरानंतर अख्खं वराड घेऊन आपल्याला लंडनला जायचं आहे. 10 मिनिटांचा मध्यांतर. साठी अवश्य तयारी करावी. आपण पुढच्या वर्षी त्यांना सहभागी करून घेऊ आणि त्यांचाही प्रतिसाद देत आहात आणि मोठ्या संख्येने हजर आहात. आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि या 19 बाप्पाची तयारी सुरू झाली. थोडं लावा लावा. लाईट्स लावा. हे लावा. तोही लावा थोडा. हा बंद केला तरी चालेल कॉर्नरचा. एकाच डिमरवर आहेत का दोन्ही? ठीक आहे. बाप्पाची तयारी सुरू झाली. आवरा आवरा आवरा. ए असे बांधतो का? वळकटी आवळ दोरी आवळ दोरी. तोडली दोरी. पिशव्यामध्ये कोंबा आता समद सामान. चला लवकर आवरा. ए कुमूद इगडी. समद सामान घेतलं का? खायचं प्यायचं दुपटे दापटे लेकरा बाळाचं अंथरुणं पांघरुणं खायचं प्यायचं घेतलं का? हो हो बाप्पा. खायचं प्यायचं समद घेतले. तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा, डिंकाचे लाडू घेतलेत, रव्याचे लाडू घेतलेत, बेसनाचे लाडू घेतले, शेव घेतली, चकल्या घेतल्यात, अनारसे घेतलेत, गुडी शेव घेतली, उकट शेंगुळे घेतले, शेंगदाण्याच्या चिक्क्या घेतल्यात. अय बसय. खायचं म्हणलं की यादीच देती. आणि काही करा घरामध्ये खायला. कसा झाला नमुना? कसा झाला नमुना? कसा झाला नमुना? कसा झालाय नमुना? इमानामध्ये कुठं बसणार आहे? उजवीकडं का डावीकडं? तू मधी बैस कलंते. हुई. गावातली मंडळी कुणी फेटे, कुणी टोप्या, कुणी उघडे बोडके, पायामध्ये वाजणारा कारकार पायतान, तोंडामध्ये रंगलेलं इड्याचं पान. ओ रंगनाथराव, चला ना बिगी बिगी डमा डमानं पावलं टाकून कसं जमल हो लंटन गाठायचं. चला. घरातल्या बायकांचं उरकतच नव्हतं. सुलू, ए सुलू, हजारो वर्ष बाईला पडलेला प्रश्न. कोणती साडी नेसू? कोणती साडी नेसू का? अगं कोणती नेस ना. तुला कोण पाहिलंय? मला कोण पाहिलंय? आणि तुला बघायला का लंडनमध्ये का मोर्चे आहेत का गवाय का?
कुचकी मेली. अगं एवढं काय चिडायचं त्याच्यामध्ये? एक काम कर, वरून फुलाची नेस, आतून मोठ्या काठाची नेस. चला आता बायकोचं उरकत नाही म्हणल्यावर नवऱ्याची चिडचिड. आटप ना पटकन. घरातल्या गावातल्या बायका निघल्या सुद्धा, काय चालू आहे आरशामोर? आटप. थांबा हो, लग्न कार्य म्हणल्यावर थोडा नट्टापट्टा चालायचाच. कुकू लावते नालीच पहा. चला हो, नाही कोण म्हणायले, समद्यांनाच जायचंय. कुकू लावते नालीच पहा. चला चला, नाही कोण म्हणतंय. अहो चला, लावणं पट्ट दिशी कुकू. इथं 6 फुटी कुकू उभं लाव पटकन. हो, तिकडे लंडनला गेल्यानंतर कोणी विचारलं तुम्ही आहेत का गेले, तर काय सांगू? पाहिजे ना तुमच्या नावाचा बिल्ला. चला हो, नाही कोण म्हणायले, समद्यांनाच जायचंय. चला चला, नाही कोण म्हणतंय. अहो चला चला, नाही. आता जर का आली नाही तर अशी कंबाड्यामध्ये काचकन, बरं बाई चला लावला एवढा तुमच्या नावाचा. चला. दुसऱ्या खोलीत नवरा बायकोचं वेगळंच भांडण चालू होतं. आटप ना पटकन, मेनभूमी कुठली? आटप. काय म्हणलात हो तुम्ही मला? मेनभूमी? माझ्या माहेरची माणसं आली की खसकन बोललंच पाहिजे का? मेनभूमी, टेनभूमी, शेनभूमी म्हणजे माझ्या माहेरच्या माणसाला वाटावं मी इथं येऊन मतिमंद झाले. तुम्ही लावता का कशाला हात? नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गुरगुर गुरगुर हिंडत आणि फौजदारासारख्या चौकशा करीता. तू फौजदार गोलान म्हणली, फौजदार गोलान म्हणली तू. या बया, आवाज फारच चढायला आहे. माझ्यामुळं आवाज चढत नाही तुमचा. डोळे पण वाटारायलात. दाखवायचा का इंगा? काय म्हणले हो मी तुम्हाला? काय म्हणले मी तुम्हाला? तू फौजदार गोलान म्हणली. 1 मिनटं, मी तुम्हाला फौजदार म्हणले नाही. फौजदारासारखं म्हणले. आणि हो, तुम्ही काय होता फौजदार? तुम्ही माझ्या मोरच गर्र गर्र करा. बाहेर गेलं की शेपूट घाला. सांगतंय दिमाग. तू समजा सामान घेतलंस का? अहो काय समजा घेतलं का? समजा घेतलं का? काय पाहिजे तुम्हाला? तू आपल्या बारक्या मुकुंदाच्या चड्ड्या घेतल्यास का? अहो घेतल्यात ना. तू माझ्या चड्ड्या घेतल्यास का? अहो घेतल्यात ना. तू तुझ्या जिबेला काय हाड? आजूबाजूला लेकर बाळ खेळतात. काय विचारावं, काय विचारू नये? बाकीच्या खोल्यांमध्ये जाऊन बघा. नवरा बायकोला काय काय विचारायला आहे? नथ घेतली का? मोहनमाळ घेतली का? छल्ला घेतला का? वाक्या घेतल्या का? बुगड्या घेतल्या का? पाटल्या घेतल्या का? मणिमंगळसूत्र घेतलं का? लाकेटा घेतले का? पैंजण घेतल्या का? अंगठ्या घेतल्या का? ते काही नका विचारू. चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? चड्ड्या घेतल्या का? घेतल्यात घातल्यात सगळं झालंय. हे 7-8 ट्रंक, संदुका, सुटकेशी दिसायल्यात ना, हे भरू भरू फक्त चड्ड्याच घेतल्यात. तिकडं लंडनला गेल्यानंतर मांडवामध्ये चड्या घाला हिंडा. कुणी विचारलं तर म्हणा आमच्यात लग्नात एवढंच घालते, नाही तर लावा मांडव भर पताका रंगीबेरंगी. काय ग बाई माणूस चडीवाला. अगं कोणाचा जीव कशात आणि यांचा जीव? ह्यांच्या आईनं ह्यांच्या लहानपणी ह्यांना चड्डी घातली होती, नाही कोणी बघितलंय? तसेच हिंडायच्यात नांदेडभर. आणि आई तुमच्या मागं घाल रे पिंट्या चड्डी, घाल रे पिंट्या चड्डी. पिंट्या नुसता कर दुडा. चला करीत अख्खं वराड एकदाच जाऊन बसलो बैलगाड्यांमध्ये. त्या बैलगाड्यांना केळीची पानं, आंब्याची पानं, तोरणं, फुलं बिलं लावलेली वाऱ्याने फडफड खुळखुळ, फडफड खुळखुळ. बैलगाड्यांच्या समोर ढोल लेझिम ताशे वाजतायत. खन खन दन दन खन खन. बाप्पाची सूचना झाली. चला. बाबण्या बैलगाड्याच्या समोर गेला, नारळ फोडलं. तुतारीवाले शिंगाडेवाले यांना सूचना मिळाल्या. बरोबर बैलगाड्या निघाल्या. शेतातून पांदीतून हल्लत डुल्लत निघाल्या. बायकांचं चालूच. कसं होईल, काय होईल, लांबचा पल्ला.
वऱ्हाड बैलगाड्यामधून उतरलं, बसमध्ये बसलो, तरी बायकांचं चालूच. कसं होईल, काय होईल, लांबचा पल्ला. वऱ्हाड बसमधून उतरलं, रेल्वेत बसलं, रेल्वे निघाली. बायकांचं चालूच. कसा होईल, काय होईल, 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 कसा होईल, काय होईल. वऱ्हाड पुन्हा बसलं बशीत, तरी बायकांचं चालूच. कसं होईल, काय होईल, लांबचा. बस पोचली मुंबईच्या विमानतळावर. मुंबईच्या विमानतळावर पोहोचल्या बरोबर आपले नांदेडचे लोक पोहोचल्या बरोबर बाबने, एवढी उंच बिल्डिंग असती का? एवढी उंच? सकाळी निघणारा माणूस संध्याकाळीच खाली यायचं काम आहे. हे दशम्या भाकऱ्या फिकऱ्या घेऊनच निघत असतील. एवढे जिने चढायची उतरायची म्हणल्यावर अरे काय, या बिल्डिंगांना जिने नसतात, पायऱ्या नसतात रे. बिल्डिंगांच्या खाली एक खोली असते, त्या खोलीला असा दरुजा असतो आणि आतमध्ये अशा आटकणी असतात, बटणं. आपण त्या खोलीच्या मध्ये फटकन जायचं, दरुजा खटकन लागतो, आटकन सटकन दाबायची की ती खोलीच्या खोलीच माणसांना घेऊन निघती का नाही. दरुजा उघडला, पटकीने बाहेर पडायचं. थोडं टायमिंग हुकलं की चेनलन मेलच माणूस. लिफिट म्हणते त्याला, लिफिट. इलेक्ट्रॉनिकच्या आतमध्ये कम्प्युटर लपविलेलं असतंय, डेंजर असतं ते. आता विमानतळावरचा चकचकाट बघितला बायकांनी, मराठवाड्यातल्या बायका अंथरुण पांघरुण दिले, लागल्या घोरायला. मराठवाड्यातल्या पोट्ट्यांचं सुरू झालं, मामी आम्हाला काहीतरी खायला दे, भूक लागली. हा, भूक लागली. उघडले का दुकानं? बैलगाडीत बसल्यापासून निघल्यापासून चर चर चरायलेत मेले होते का? आता मामी पोट्ट्यांना हाकलते म्हणल्यावर प्रेमापोटी आजीबाई तिथं आली, हिची सासू. अगं सुनबाई, प्रवासामध्ये पोट्ट्या सोट्ट्यांना भुका लागत्यात, खाऊ घाल. सासूबाई, आजपर्यंत मी पोट्ट्यांना उपाशी ठेवलं का त्यांच्या नरड्याला नख लावले? बाहेर आले की पचकन बरेचन खचकन बरेचन खचखच खचखच बोलत राहते, खचकन बोलते, चौकामध्ये बोलते. तुम्हाला नाही बोलले. काय खाता रे पोराव, काय खाता? लाडू खाता, करंजा खाता, उकट शेंगुळे खाता, धपाटे खाता, शेंगदाण्याच्या चिक्या खाता, काय खाता? आम्ही समजा थोडं थोडं खाणार आहे. तर त्या बाईने पोट्ट्यांना थोडं थोडं खायला दिलं. पोट्टे माचाक माचाक करून खायला लागले. खाता खाता कंटाळले. अर्ध अधिक विमानतळ खरकट 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 खरकट. इथं आल्यापासून पुरुष मंडळींना उद्योगच नव्हता, आणि उद्योग नसल्यामुळं जबरदस्त. काय भिताडे हाय का एक तरी पोपडा? मायला आपल्याकडं भिताड कोणती पोपडे कोणती काहीच कळत नाही. जबरदस्त. या इशण्याला कुठंही न्या, जमिनीचे पोपडे काढितो, माणसाचे काढितो. हो तात्या इडी घ्या, इडी घ्या. अरे इशण्या, कधी कळणार तुला? सिटीमध्ये आल्यानंतर काय पाहायचं काय नाही पाहायचं याचं ज्ञान नाही आहे बघ तुला. इमानतळाच्या कोपऱ्यात बघितलं का जोडप्याचं कसं चालू आहे? मोकळं चाकळं. बाबो सोडय गुदमरल ती. ज्या गावात असलं मोकळं चाकळं चालतंय त्यालाच म्हणते तर बाबा सिटी. जबरदस्त.
इथं आल्यापासून महिलांना उद्योगच नव्हता, आणि उद्योग नसल्यामुळं ट्रंकातलं सामान आत घाल, बाहेर काढ, बाहेर काढ, आणि हे करत असताना अलीकडे सरक, अजून अलीकडे सरक, अजून आता काय मांडीवर बसू काय तुझ्या, सांगायचं सांग ना, तर हो तिकडं. अगं तसं नाही का. आत्ता ना मी त्या खोलीत गेलते, तिकडं खोलीचा दरुजा उघडला, आतमध्ये गेले, उजवीकडं पाहिलं आरसा, डावीकडं पाहिलं आरसा, मोहरं पाहिलं आरसा, वर पाहिलं आरसा, समधीकडं आरशी 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 आरशी. इतकं लाजल्यावानी झालं बाई, तशीच बाहेर आले. अगं तुझं तरी ठीक आहे, मी तर त्या खोलीच्या तिथं गेले, खोलीचा दरुजा उघडला तर एक बाई डोळे वाटरून माझ्याकडे बघायली. म्हणलं बाई कोण आहे ग ही भवानी. पटकीने दरुजा लावला, भसकीने बाहेर आले. नंतर कळलं ग माझी मीच होते. जे मराठवाड्यातले पोट्टे नांदेडमधून निघल्यापासून चर चर चरत होते, भाकरी, पिठलं, वांग्याची भाजी, शेवभाजी, चिवडा, लाडू, अनारसे, उकट शेंगुळे, धपाटे, शेंगदाण्याच्या चिक्क्या, त्याचा सगळ्या पोरायचं सुरू झालं. मामी मामी आम्हाला समद्यांना पोट्ट्यांनी विमानतळावर हे तिथल्या अधिकाऱ्यांनी बघितलं. हाय यू गेट अप, हाय यू. गावाकडचा फ्रेग्रन्स, त्या वासाने अधिकारी व्हलपटून चक्कर येऊन पडला. आपल्याकडचे पोट्टे, भाकऱ्या, चिक्क्या, शेंगदाण्याच्या चटण्या, अनारसे, गुलाबजामुन, धपाटे, उकट शेंगोळे, आबाबाबाबा, मिक्स फ्रेग्रन्स कॉम्बो. अधिकारी पोट्ट्यांना उठवतोय म्हणल्यावर मामी तिथं आली. ए टमरेल तोंड्या इकडं होय. काय रे तुला नाहीत का लेकरं, तुला नाहीत लेकरं, त्यांना होतच नाही का कधी. तू आरडल्यामुळं त्यांनी पोटं आवळू घेतले ना. सैल सोडा माय पोट, सैल सोडा, सैल सोडा. कुणी नाही बेटा, मामाय आपला मामाय. चला चलू द्या पहिल्यासारखं. हां होते का. काशीनाथ तिथे आला. मामी व्हॉट्स दिस, दिस इज इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. याशी घाण करतात, ह्यांना कळत नाही. ए दादा मला बोलायचं नाही. मी या पोट्ट्यांना खायला देत नव्हते, पण आपल्या दिव्य सासूबाई खाऊंगा खाऊंगा, बोळकी खाऊ घातलं तर पोटे मेले. असे निघाल्यापासून चर चर चारायलेत आणि आता ढर ढर करायलेत. बघ कशी भरवली रांगोळी स्पर्धा. इकडे काही बायका झोपल्या आहेत, घोरतायत म्हणल्यावर काशीनाथ तिथे आला. ताई व्हॉट्स दिस, दिस इज इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय विमानतळ. कळतंय, दिस इज इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय. कळलं रे दादा. काय झालं. काकी, मामी, मावशी, आत्या ह्या सगळ्या झोपलेत, घोरतायत, उठव त्यांना. अरे दादा प्रवासानं थकल्यात, पहाटेपासून निघाल्यात, आता सगळ्यांची वय बघ, सगळ्या थकल्यात. उगं तू उठवते का मी उठू. दिस इज इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय. कळलं रे, आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय. बसल्यापासून निघल्यापासून चालूच आहे हेच आंतरराष्ट्रीय. काकी, ए आलका काकी उठ. दादा म्हणाले आंतरराष्ट्रीय घोरू नका म्हणे, राष्ट्रीय घोरलं तर चालतंय. अरुणा मामी, ए अरुणा मामी उठ. दादा म्हणाले मोकळ सकाळ झोपू नका म्हणे, एअरपोर्ट आहे म्हणे, हे इथं झोपत नसते, उठा. आत्या छबू, आत्या आत्या उठ. दादा म्हणाला इथं झोपू नका म्हणे, उठव तिला. आत्या, ए आत्या, आत्या उठ. आत्या
ए आत्या ग अशी कशी गेली ग हल्ली बाई हल्ली 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 कशी झोपती ग तू झोपली का गचकली काहीच कळत नाही माय मला वाटलं जातीवरात माग याशी तेवढ्यात अनाउन्समेंट झाली ही अटेन्शन प्लीज Kashinath and his marriage party requested to come near the counter. Your attention, please. Kashinath and his marriage party requested to come near the counter. दादा घमेल्यातून आवाज यायला तुला बोलवायला येतं काशीनाथ तिकडे सगळ्या सूचना घेऊन आला काकी मामी मावशी तुमचं ना चला एस टी कशी लागते तसं विमान लागले चला स्टँडवर लागते ना एस टी चला विमान लागले चला चला अंगारे धुपारे ते देवाच्या तसबिरी सोबत नाही त्या बॅगेत टाका बेल्टवर टाका बॅगा हां चला 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 हकलत वराडी मंडळींना घेऊन जात असताना ईशन्या तिथं आला ओ काका काशीनाथ दादाचं आपल्याला पटलं नाही ह्याला काय अर्थ आहे अरे काय झालं ईशन्या काय झालं म्हणजे काय जबरदस्त नारळ फोडायचं राहिला ना नारळ फोडले बिर कसं काय झाला त्याला नारळ हा मग हो बैलगाडी मोहरं नारळ फोडला एस टी मोहरं फोडला रेल्वे मोहरं फोडला आता नारळ फोडेल ना ग ईशने तू एक काम कर गपचिप खिशामध्ये नारळ घेऊन जायचं इमानाच्या जवळ जायचं इकडं तिकडं बघायचं कोण आपल्याकडं बघत नाही ना ते आधी बघायचं आणि इमानाच्या टायर खाली नारळ द्यायचं ठेवून इमान निघलं की फुटत आहे ती कटकन अहो काही काय बोलायला लागले काहीतरी केमिस्ट्री लावा ना समजा इमानाच्या टायर खाली आपण नारळ ठेवलं तर इमान असंच्या असं जाते वर नारळ राहते खाली कसं फुटन ते त्यांच्या चर्चेत शास्त्री बुवा सहभागी झाले ऐका 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 कोणत्याही मंगल कार्याला निघण्यापूर्वी त्या वाहनाला केळीची पानं आंब्याची पानं तोरणं फुलं विलं व केळीची पानं इमानाला केळीची पानं इमानाला हे मथरा आपल्याबरोबर लंडनपर्यंत येणार आहे अरे ह्याला धाडा माघारी लंडनला गेल्यावर कशाला एकही लावायला विनत्यो शास्त्री बॉस असं नसतंय चला करीत वराड सिक्युरिटी चेक इनमधून जात जात संतोष मालक फन फन करीत आले ओ काका येत नाही लंडनला हां काय समजायले तुम्ही आम्हाला हा संतोष मालक काय झालं काय चुकी झाली म्हणजे काय डहाडा इकट घेईन इमानतळ इमाना सकट 100 एकर शेती ऊस लावला आहे बरोबर आहे चुकलं आमचं पण काय झालं म्हणजे काय त्या खोलीत एकेकाला न्यायलेत आणि इकडं हात घाल इकडं हात घाल इकडं हात घाल काही चोर आहेत का आम्ही त्याला सांगा किती एकर शेती माझी अहो ती सिक्युरिटीची प्रोसेस एकरावर नसती हो चला तुम्ही काही लावले अखेर अख्खं वऱ्हाड त्या बुंगजवळ त्या विमानाजवळ येऊन थांबलं त्या बुंगला त्या विमानाला वऱ्हाड पहिल्यांदाच बघत होतं त्या बुंगला बघितल्या बरोबर आता माय एवढं आहे का हे बंबळची बंबळं आणि अख्खं निघत आहे तुकड्या तुकड्यात नाही जात न ग बाई मला भोंडा यायल्यात हा गा चल पोट्टे मराठवाड्यातले आपले पायऱ्या चढताना शेजारच्या रिलिंगवरनं घसरगुंडी खेळायला लागले एक इबलीस ही पितर पोरगवारच्या पायरीवर चढला आत्या म्या वरच्या पायरीवर तू खालच्या पायरीवर आत्या म्या एक प्रश्न विचार ग माय विचार अगं सर्वेश हे पोट्ट एवढं हुशार आहे ना छान छान प्रश्न विचारते विचार ग माय सर्वेश काय ग माय आत्या समजा आपण या बुंग मध्ये बसलो तर आणि हे बुंग वरती गेल्यानंतर बदकन खाली पडला तर
ह्याच्यासाठी नवस केलता ह्याच्या आईनं. या कार्ट्याला कुठं न्यायचं म्हणलं ना, छातीमध्ये धस्स होतं. मागच्या महिन्यात आलं या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला, तिथं समध्या बायकाच्या मांडीवर बसू बसू म्हणायला, काकू तुमच्या कपाळावरचं कुंकू पुसू. पटापटा पटापटा सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या. आता वराडाला एसटीची सवय. नांदेड बीड, नांदेड हिंगोली, लोकांनी विमानात गेल्या गेल्या शीटा पकडण्यासाठी रुमालं टाकले. अय मपली जागा आहे. बरं विमानाच्या खिडक्या बंद असतात. आता आपला मराठवाडा खिडक्या उघड्या असतात तर लेकरं कोंबले असते खालून. वराड स्थानापन्न झाल्यावर वंश तुमचं कसं आहे बसायचं, आमचं नरम आहे. बायकांची कुजूज. पुरुष मंडळी खिडकीतून खाली बघत होते उत्सुकतेनं. पोट्टे विमानात लपाछपी खेळत होते. ही भांबावलेली कुतूहलाची अवस्था असताना त्या प्रचंड बुंगच्या केबिनमधून एक सुंदर एअर होस्टेस आली आणि तिने वराडाची चौकशी करायला सुरुवात केली. हॅलो सर, टॉफी स्वीट्स. हॅलो मॅम, टॉफी स्वीट्स. हॅलो सर, टॉफी स्वीट्स. हॅलो मॅम, टॉफी स्वीट्स. ए बाई केवढ्याला दिल्या का गोळ्या? गोळ्या किती को आहे? नो मॅम, इट्स अ फ्री. फुकट आहे तर. या रे पोराय हो या. पोरं पाखरासारखे आले. मला 17 चॉकलेट मिळाली. लेट देम एन्जॉय मॅम, लेट देम एन्जॉय. थँक्यू सर, थँक्यू मॅम, थँक्यू सर, थँक्यू मॅम, थँक्यू सर, थँक्यू मॅम, थँक्यू सर. मामा, ओ मामा, जबरदस्त. पत्रिका आणली, विचारू का? तेवढ्यात अनाउन्समेंट झाली. Your attention please. Passengers are requested not to move on, please fasten your belt. Your attention please. Passengers are requested not to move on, please fasten your belt. ही बाई मगवापासून भुनू भुनू काय त्या घमेल्यातून पातिल्यातून बोलायली, तिचं तिलाच कळायले. काय म्हणाली का ती घमेल्यातून? अगं ती म्हणायली म्हणे आपल्या बाजूला जे पट्टे आहेत ना पट्टे, ते आवळू आवळू घ्या म्हणायलेत. कमून खुर्च्या पडतात का काय? आहे ग नाही ग, तुला तरी काय बायकांच्या जातील एवढ्या चौकशा. आपल्याला काय सांगितलं आवळा म्हणलं की? ही पट्ट्यांची आवळावळी चाललेली असताना विमानाच्या आत सिग्नल झाले, बाहेर सिग्नल झाले आणि सिग्नल झाल्याबरोबर त्या प्रचंड बुंगनं झेप घेतली लंडनच्या दिशेनं. हे एकदम प्रवास करीत करीत ते बंगलं हिथ्रो एअरपोर्ट लंडन. इमानाचा दरुजा उघडला. उघडल्याबरोबर ही तर हिव लय वाजायलंय. लयच गारठा इकडं. शिरपतराव कुठं बी लग्न लावी तेथे बर्फाच्या खाली समाध्या गाडीत येत काय की आपल्या.
शिवटर फ्युटर कांबळं फिंबडं काढा रे लय गाठा इकडं. मिस्टर जॉन मिसेस जॉन वराडाचं स्वागत करत होते. मिसेस जॉन वराडाचं स्वागत करत होत्या. यो प्लीज. इवळू नको माय, इवळू नको. तुझ्याकडं सुट्टे पैसे आहेत का ग? दे ग गरीबाला द्यावं. काशीनाची सासू आहे ती, काशीनाची सासू. माय केवढा आहे धुतडाची धुतडा. आखाड्यात जाती काय रोज, आणि तिच्या अंगावर एवढंच का? बरं आहे बाई, आईच्या अंगावर एवढं तर. इतका वेळ न बोललेली काशीनाथची आई तिच्यातली वारमाय झाली जागी. तिनं बाबण्याला घेतलं. बाबण्या हिकडई हिकडई. मी आत्तापर्यंत काय बोलले का रे? नाही ना. आता ऐक. त्या जानरावला म्हणाव ही तवाजंत्री वाजवा म्हणाव. आणि वाजवत वाजवत आम्हाला बजरंग बलीच्या देवळात घेऊन चला. लंडनमध्ये बजरंग बली. विचारतो जानराव विरी टेम्पल ऑफ बजरंग बली हो. Hey Baba, what's the meaning of Bajrang Bali? Bajrang Bali, oh, our god of trend. We will manage, please come करत वराडी मंडळींना घेऊन जात असताना हिथ्रो एअरपोर्टवरनं गर्दीतून माग काढत काढत काशीनाथचा शोध घेत घेत एक अत्यंत देखणा पोशाख केलेली सुंदर मुलगी तिथे आली आणि तिने काशीनाथची चौकशी करायला सुरुवात केली. हाय वेअर इज काशी, हॅलो वेअर इज काशी, हाय वेअर इज. ओ काशी, काशी बेटा, काशी बेटा. आता दादा काय करतोय? दादा कामात आहे. चला चला पुढं बघा, पुढं पुढं बघ. बाईनी पोटे हाकलत नेले. वराड वेळ्या गाड्यांमध्ये बसलं. त्या गाड्या निघाल्या चकचकीत रस्त्यांवरून आणि येऊन थांबल्या एअर कंडिशन रिसेप्शन हॉलजवळ. जो हॉल अतिशय लखलखीत चकचकीत. त्या हॉलला बघितल्या बरोबर. काय हाल आहे ह्याला म्हणतात हाल. मायला केवढं मोठं झुंबर आहे. आयले झुंबर खाली पडलं तर खालचा माणूस मरायचंच काम आहे. अय लेकरा हो, झुंबराच्या बाजूनी खेळा. संतोष मालक काय हाल आहे हो. असले 10 लिकट घेईन मी. 100 एकर शेती ऊस लावलाय. ओ मालक, आयले संतोष मालक डोक्यावर पडले का रे? 4 हरपलीत द्यायचे. काही देखील 100 एकर शेतीच करतो तो. त्याची बायको त्याला एकदा म्हणली, अहो पौर्णिमेचा चंद्र बघा किती छान दिसायलाय. हो बायकोला म्हणला, असले 10 चंद्र इकट घेईन. 100 एकर शेती ऊस लावला ह्याच्या बापानं. तिथले वेटर्स हातामध्ये ट्रे घेऊन वराडाचं स्वागत करत होते. हॅलो सर, टी कोल्ड कॉफी बिस्किट्स. हॅलो मॅम, टी कोल्ड. हॅलो सर, टी. हॅलो मॅम. ए बाबा ट्रे खाली ठेव. आणि अजून एवढं घेऊन ये जाय. हितकुलं आणायलेत. खाणा खुणा झाल्यावर 8-10 ट्रे आल्या बरोबर. या रे पोराय हो या. पोरं पाखरासारखे आले. टीमध्ये कॉफी, कॉफीमध्ये कोल्ड्रिंक, कोल्ड्रिंकमध्ये बिस्किटं. काय वाटेल तो गुणाकार भागाकार सुरू झाला. पमे 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 पोरी टाक खाली टाक. आलं ना नाकातून कोल्ड्रिंक.
तरी मी हिला किती तर सांगते, सावकाश खायचं कोल्ड्रिंक, चावून चावून खायचं असतं कोल्ड्रिंक. असं गिळल्यामुळं तसाच आला की नाही नाकातनं फुग्गा, माय हिरवागार, अगं माय फुटला चेहऱ्यावर टचकन. पहिला दिवस उत्साहात पार पडला. दुसरा दिवस लग्नाचा दिवस उजाडला. बाबण्याची घाई सुरू झाली. दिस इज टाईम फॉर अ मॅरेज, दिस इज टाईम. तुमचं ना ठरच ना, ही साडी नेसू का ती साडी नेसू, बनारसी नेसू का फुलाफुलाची नेसू का काठाची नेसू का पैठणी नेसू, कोणती तरी साडी नेसा, नाही तर चला ना. जानराव प्लीज कम. ॲज फॉर आवर डिस्कशन, व्हेर इज अक्षदा? Hey Baba, what's the meaning of Akshada? Akshada, oh, colorful rice to throw upon husband and wife. You want rice? Hey, pinko rice. त्या पिंकोने बाबण्याजवळ राईस दिला. बाबण्या इंग्रज स्त्री पुरुषांना समजावून सांगू लागला, सर, इन आवर मॅरेज देर इज अ सिस्टीम. आवर शास्त्री बुवा विल सिंग अ सॉन्ग, कुर्यात सदा मंगलम, एंड ऑफ मंगलम, यू टेक दिस राईस अँड थ्रो. सर, शास्त्री बुवा, कुर्यात सदा मंगलम, एंड ऑफ मंगलम, टेक दिस राईस. थ्रोचा सापाटा बाबण्याने लावला. शास्त्री बुवाची उत्साहानं मंगलाष्टका सुरू झाली. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कुर्यात सदा सर, मथर होलपटला, मिरगी आली, हाना थ्रो. सर, हाना थ्रोचा सापाटा बाबण्याने लावला. हा सगळा विवाह सोहळा ब्रिटिश त्यांच्या कॅमेऱ्यात कैद करत होते. दिस इज टिपिकल यूज इंडियन मॅरेज. हे ऑल ऑफ यू थ्री स्माल प्लीज. शिरपतराव, ओ शिरपतराव, खास पाश्चिमात्य पद्धतीची पंगत. काही वराडी मंडळींचं वेगळंच चालू होतं. अय ईशन्या, ते जेवणाचं बघू नंतर, कोपऱ्यात बघ, 90 हान उचल. तुझं विंग्रजी कच्च आहे, तू काही विचारू नको. चुकलं की ते लोक स्पेलिंग विचारतात. गोरे लोक डेंजर असतात. गिरीन बॉठूल, मी बघ कसं विचारायचं, शिक. गिरीन बॉठूल, खैत नाही खो. रेड बॉठूल, खैत नाही खो. फ्रंट स्मॉल, नो, फर्स्ट रो स्मॉल, फ्रंट. चेपटी, खैत नाही खो. Kimbaz, कितने खो. It's a free bird. फुकट आहे. ईशन्या फुकट आहे. फुकट आहे तर वाता. काय वातायले, तीर्थ वातल्यावनी वाता फुल. जबरदस्त. मामा चरस. इसने आता आला बघ कॉन्फिडन्स. आता खरं लग्न लागल्यासारखं वाटायला लागलंय. नाही मामा, मला तसं वाटलं ना मामा. माझं लगीन केव्हा होईल मामा? माझी 40 आली, काही वर्षांनी माझी 50 येईल. मग नांदेडचे लोक म्हणतील आता थोडक्यासाठी कायला करतो.
तिकडं बायकांची पंचायत वेगळीच चालू होती. आपल्या मराठवाड्यातल्या बायका आवाज खणखणीत, पाश्चिमात्य पद्धतीची मोठमोठे टेबल्स, काचेचे ग्लास, बाउल्स, सगळं काचेचं चकचकीत, सगळं मोठमोठ्या चेअर्स. बायकांची झाली पंचायत. आपल्या मुखेड, वसमत, परभणी, औंढ्याच्या बायका, ओ भाऊजी आम्ही या खुर्च्यावर बसायचं कसं, आमच्या टांगड्या लटकायल्यात. एवढ्या उंच असतात का खुर्च्या? त्या कुमुदवंश एवढ्या बुटक्या येतं ठुसक्या, आम्ही त्यांना उचलून बसविलंय. आता त्यांना खाली बघितलं तरी गरगरायले. आणि टेबलावर ही शस्त्र कमवून ठेवलेत, हे काटे, चमचे, सुर्यान, मिर्यान, जंप्यान, लहान लहान त्रिशूळं. जेवणे झाल्यावर व्यायाबरोबर मारामारी खेळायची काय? हे नाही खायचंय? नको बाई नको नको, पमे पमे हे पमे पमे. घुसलं ना नाकामध्ये त्रिशूळ, आलं ना बाळा बाळा रक्त, गेला ना नाकाचा शेंडा. भाऊजी खायचं कसं? माणसं जखमी व्हायला लागलेत. अहो आत्ता बंडू गुरुच्या जिभेमध्ये जांब्या घुसला, माणसं धारातीर्थी पडायली. तर कसं खायचं? कुसकुर कुसकुर खाऊ का? परवानगी मिळाल्यानंतर बायकांनी पोट्ट्यांना टेबलावर बसविलं. ह्यांच्यात काय एकादशी का द्वादशी आहे का? माय हे काय रताळ आहे का शेंगुळ आहे का? आहे बघून भरू भरू ताराच वाढलेत. ह्यानी रबर शिजू शिजू वाढले काय गमेले ना. हा गोंधळ चालू असताना मांडवात आलेल्या आजीला आठवण झाली मथीची. ज्या मथीच्या अंगा खांद्यावर काशीनाथ लहानाचा मोठा झाला, ती मथी आपल्यात नाही, मांडवात नाही म्हणल्यावर आजीचं सगळ्यांसमोर सुरू झालं. आज मथी असती तर काशीनाथचं हे एवढं मोठं वैभव पाहून तिच्या डोळ्याचं पारणं नसतं का ग फिटलं. काय करू ग, जेवढं जाईल तेवढं खा, उरलेलं बांधून घ्या. आजी पण इबलीस. नाटकाच्या शेवटी बाप्पाची नजर गेली मांडवात. काशीनाथ जोडी दिसत नाहीत. त्यांनी बाबण्याला घेतलं. बाबण्या इकडे. बाबण्या, काशीनाथ जोडी नवरा नवरी मांडव सोडून गेले कुठं? बाप्पा झालं ना त्यांचं लग्न, कवर लक्ष ठेवू मी त्याच्यावर. ओरफाटं नको बोलू, जनरल विचार जाय. मी विचारतो, तुम्ही तिकडं थांबा, चिडू नका, तुम्ही तिकडं थांबा, विचारतो. ओ जनरल प्लीज कम. दादा and वहिनी where? Kaashinath and Judy वहिनी where? Kashi and Judy, they went for honeymoon. Enjoyment for play the trip honeymoon. जानराव, आमच्यामध्ये ते सत्यनारायण झाल्यावर असतं. तुम्ही कवाही काही उरकता राव. आता त्या म्हाताऱ्याला काय सांगू, लय सनपट येते. विचारलं मी त्यांना, विचारलं मग काय म्हणले जानराव, काय म्हणले? ते म्हणले ते इथेच कुठेतरी बाहेर गेलेत म्हणले, काहीतरी काम होतं, येतील म्हणले. मांडव सोडून बाहेर गेले, काय काम होतं? कुठे गेले? त्याचं काय बाप्पा, म्हणजे कसं सांगू आता, दादाचे काही मागचे तुंबलेले कामं राहिले होते, कामं करायला घ्या. समजून घ्या ना बाप्पा तुम्ही. गेला का काशीनाथ? होतावळा नवरानगुडी गेला बाशिंग. हे आपलं वराड कुठं चाललंय? लंडन दर्शनाला. अरे माझं थोबाड काय बघतो, जा बाळा जा, लंडन दर्शन करून ये जा. श्रीहरी श्रीहरी. बाप्पा शेठ एका जबाबदारीतून मुक्त. बाबने, जाता जाता माझं एक काम करून जाय, म्हणजे तिकडं आतमध्ये जाय आणि काशीनाथच्या मायला दी पाठवून.
आपलं थोडंच एवढ्या लांब पुन्हा पुन्हा येणं होणार आहे. बाप्पा तुम्ही रिटायरमेंट नाही घेतली? पाठवतो ना. काय लावलाय चावटपणा? लेकर तिकडं चालले तर आपण कुठे जायचं? आपण जाऊ इकडं. जानरा मीन आमचं खटलं, आमचा पण हाम्याने नो हाना फोने मोनो होणे हामी आनो हामी आनो. हानेमून प्लीज कम करत मिस्टर जॉननी त्यांच्यासाठी खास 2 सीटर विमानाची व्यवस्था केली. त्या विमानात बसल्यावर बाप्पा झाले खुश आणि आपल्या खटल्याला अलीकडं वडत म्हणले, ए अलीकडं सरक, ए खुळ अलीकडं सरक, बुंगमध्ये कोण पाहत नसतंय, अलीकडं सरक असं. आणि त्या विमानाने झेप घेतली एका नितांत रमणीय ठिकाण. तर असा हा लंडनमध्ये पार पडलेला भारतीय पद्धतीचा विवाह सोहळा आनंदात उत्साहात जल्लोषात पार पडला. लंडन दर्शन करून काशीनाथ जुडीला घेऊन त्या बुंगनी पुन्हा एकदा झेप घेतली नांदेडच्या दिशेनं एकदम. धन्यवाद सर, पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. तुम्ही ही मराठवाड्याची कलाकृती मराठवाड्यामध्ये याचं आयोजन केलं त्याबद्दल. मला असं वाटतं एकदा लक्ष्मणराव देशपांडे सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे एकमेव जगातलं असं नाटक आहे की ज्याचे 2 वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेले आहेत. ते दोन्ही सरांच्या नावावर आहेत. त्यामुळे ही मराठवाड्याची कलाकृती, ही जबाबदारीची शाल माझ्या खांद्यावर आहे. माझ्यात जोपर्यंत त्राण आहे तोपर्यंत वऱ्हाड चालू राहील. आज 530वा प्रयोग होता. तुमचे आशीर्वाद असेच राहिले तर 1000 प्रयोग नक्की पूर्ण होतील. आपण या प्रयोगाला आलात त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.